मला हे पहिल्यांदा या निवडणुकीच्या निकालानंतर असं जाणवलं की लोक स्तब्ध झाल्यासारखे झाले। भाजपाचे माझे मित्र असणारे नेते खासगीत बोलताना तेही म्हणायचे नाही बरोबर आहे हो, एवढं कसं मिळालं, म्हणजे भाजपा एवढी कशी जिंकली, म्हणजे फक्त त्यांना एवढं जास्त कसं हा प्रश्न जो पडायचा त्यातूनच मग शेवटी भाजपा जिंकली कशी, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे। जिथं शुकशुकाट होता, ज्या प्रदेश कार्यालयांमध्ये जिल्हा कार्यालयांमध्ये 45 पारचा नारा आणि हाती आल्या 17 खूपच धोकादायक स्थिती होती, तरी सुद्धा एक वाक्य म्हणजे त्या नरेटिव्ह म्हटलं तरी चालेल की तुम्ही पराभूत नाही झालेला, तुम्हाला कपटानं तुमचा विजय हिरावून घेतलाय, हे कार्यकर्त्यांच्या डोक्यात भिनवणं हे भारी होतं। मी वारंवार हा भारी शब्द वापरतोय। जर मध्य प्रदेशच्या लाडली बहनमुळे 100% जागा 28 आल्या नसत्या, म्हणून त्या प्रकरणात मी लिहिलं की लाडली बहनने फक्त इकडचं सरकार नाही, लाडकी बहीणने केंद्रातली सत्ता सुद्धा राखली, जर त्या 28च्या 14 वाटल्या गेल्या असत्या जे वातावरण होतं, तर भाजपाला मिळालेल्या जागांची संख्या 240च्या ऐवजी 226 असती। राजकारणात नसूनही राजकारणात समजून राजकारणात सहभागी असणं हे संघाचं मला वैशिष्ट्य वाटतं। एक संघाची पद्धत आहे, यश मिळालं तर होय संघ दक्ष आहे त्यामुळे घडलं, यश नाही मिळालं संघ नव्हता ना, दक्ष नव्हता तिकडे। त्यांनी एक वाक्य वापरलं, ते बोले ही निवडणूक आहे ना, ही प्रचाराची नव्हती, हे वॉर ऑफ नरेटिव्ह। नमस्कार, द पॉलिटिक्सच्या खास एका कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, 2024च्या निवडणुकीचा निकाल खूप अजूनही 6 महिने झाले तरी खूप लोकांना तो पचवता येतोय का नाही इथपर्यंत शंका आहे। तर हे सगळं पाहता या निकालाचं एक विश्लेषणात्मक पुस्तक आपल्या समोर आलं आहे आणि ते लिहिलं आहे तुळशीदास भोयटे सरांनी। सरांचा दीर्घ असा पत्रकारितेचा अनुभव आणि त्यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे 13 जूनला। सर, हे पुस्तकाचं जे टायटल आहे 2024 भाजपा जिंकली एक्सक्लेमेटरी मार्क आणि कशी क्वेश्चन मार्क, तर ह्या सगळ्याकडे बघताना तुमचा 33 वर्षाचाहून जास्त पत्रकारितेचा अनुभव आहे, हे सगळं एके बाजूला असताना याच निवडणुकीच्या नंतर हे असं पुस्तक का लिहावं असं वाटतं? खरं तर अनेक विषय डोक्यात होते खूप पूर्वीपासून, मात्र न्यूज चॅनल्समध्ये शक्य नसतं वेळ काढणं, त्यामुळे शक्यच होत नव्हतं। आणि त्यात पुन्हा कसं आलं की यावेळीची तीव्रता कधी कधी असतं ना की आतून येतं की 23 नोव्हेंबर 2024 मला आठवतं की 11 11:30पर्यंत निकाल स्पष्ट अगदी सुस्पष्ट व्हायला लागलेले, म्हणजे अपेक्षित होतं। मी उगाच असं नाही सांगणार की तो उद्गार चिन्हावरून तुम्ही जे बोललात, अनेकांना तो खोचक प्रश्न पडतो की ते उद्गार चिन्ह का तिथं, म्हणजे आमचे ज्यांनी ग्रंथाली प्रकाशनाचे हे पुस्तक संपादित केलं त्या अरुण जोशी यांनी त्यावर चर्चा करून ते टाकलेलं, कारण नाव आधी ठरलंच, ते नाव डोक्यात कधी आलं माझ्या तर 23 नोव्हेंबरला निकाल स्पष्ट व्हायला लागले, लक्षात आलं होतं की भाजपा जिंकणार हे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्पष्ट झालं होतं। अपेक्षा काय होती? अपेक्षा होती, माझा अंदाज होता, म्हणजे तो अपेक्षा म्हणण्यापेक्षा की 150 ते 160च्या दरम्यान जागा मिळतील। जेव्हा 11:30-12च्या दरम्यान लक्षात यायला लागलं बापरे काहीतरी वेगळंच घडतंय, खूप मोठं काहीतरी घडतंय, त्यावेळी तो प्रश्न डोक्यात आला, भाजपा जिंकली पण कशी? म्हणजे आमचे अँकर्स इतरांशी चर्चा होत होती, मी तेव्हा पुढारी न्यूजला होतो, संपादक होतो, आमचे त्यावेळी जे पॅनलवर आलेली लोकं होती, मान्यवर राजकीय विश्लेषक, राजकीय नेते किंवा इतर सर्व, त्या सर्वांचं ऐकता ऐकता तो प्रश्न डोक्यात आला आणि त्यातून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न, कारण पुढे काही दिवस मी पाहिलं लोकांशी बोलून कोण काय करतंय का याच्यावर, तर तसं काही दिसलं नाही का कुणास ठाऊक। मला हे पहिल्यांदा या निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमेश असं जाणवलं की लोक स्तब्ध झाल्यासारखे झाले, म्हणजे टीका करणारे टीका करतात, मात्र एका मर्यादेबाहेर जाऊन याच्या चिकित्सक बुद्धीनं विश्लेषण केलं पाहिजे, त्या प्रक्रियेत कोणी जाताना दिसलं नाही। मला वाटलं आपण इतरांकडून का अपेक्षा ठेवतोय? आपल्या डोक्यात जो प्रश्न आला आहे, जो अनेकांच्या बोलण्यांमधून जाणवतो आहे, अनेक पत्रकार, राजकीय नेते, अगदी तुम्हाला सांगतो भाजपाचे माझे मित्र असणारे नेते खासगीत बोलताना तेही म्हणायचे नाही बरोबर आहे हो, एवढं कसं मिळालं, म्हणजे भाजपा एवढी कशी जिंकली, म्हणजे फक्त त्यांना एवढं जास्त कसं हा प्रश्न जो पडायचा त्यातूनच मग शेवटी भाजपा जिंकली कशी, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे।
सर, मी हे पुस्तक वाचलं आहे. या पुस्तकामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा तुम्ही अगदी कालानुरूप उलगडा करत आला आहे. तुम्ही 30-35 वर्षाचा या पत्रकारितेचा अनुभवात याआधीच्या सगळ्या निवडणुका आणि ही निवडणूक वेगळी कशामुळे तुम्हाला वाटते नेमकी? निकाल हे एक कारण सर्वात मोठं, की असा निकाल युती आघाडीच्या राजकारणानंतर असा एकतर्फी सत्ता देणारा निकाल किंवा एका पक्षाला एवढं चांगलं यश म्हणजे 2014ला मिळालेलं भाजपाला, मात्र युती आघाडीच्या राजकारणात एवढं चांगलं यश आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जागा, निकाल हे कारण आहेच. मात्र इतर अनेक मुद्दे आहेत. म्हणजे ही संपूर्ण निवडणूक तुम्ही विचार करा ना, अनेकदा कसं घडतं की लोकसभा जो कौल असतो तो थोडाफार बदल होत विधानसभेला दिसतो आपल्याला. मात्र या निवडणुकीत लोकसभा निकाल लागतो 4 जूनला. अवघ्या 3.5 महिन्यांचा मधला कालावधी प्रचाराचा वगैरे पकडला, तयारीचा, पूर्वतयारीचा. 5 महिन्यात 23 नोव्हेंबर येतं विधानसभेचा निकाल. म्हणजे इकडे 4 जूनला आपण पाहिलं महाविकास आघाडी ही शिखरावर गेली विजयाच्या, महायुती पराभवाच्या गर्तेत गेली. 5 महिन्यात 23 नोव्हेंबरला पराभवाच्या गर्तेतली महायुती महाविजयाचा महाशिखरावर, कारण हा विजय साधासुद्धा नाही, त्याला महाविजयच म्हणावा लागेल. त्याचबरोबर जी विजयाच्या शिखरावर होती ती पराभवाच्या गर्तेत गेली. एवढ्या वाईट जागा विरोधी पक्षांना माझ्या आठवणीत तरी कधी मिळालं नाही. हे जे काही घडलं हे फार वेगळं होतं. आणि दुसरं, तेवढ्या पुरतं आहे का? पुन्हा निकालापुरतं नाही. मुद्दे, प्रचारातले असे मुद्दे कधीही या पद्धतीनं आक्रमक मांडणी, सुनियोजित, म्हणजे इथं पराभव झालेला पक्ष, आघाडी, अर्थात परत लोकांना, म्हणजे तुमचा तो प्रश्न असेल तर आधीच त्यावर सांगतो, तुम्ही विचारणार असाल तर, की भाजपा जिंकली असंच का? महायुती जिंकली पाहिजे होतं. मात्र माझं निरीक्षण असं होतं, तुमचंही असेल, की या संपूर्ण विजयामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, नक्कीच त्यांचा वाटा आहे. मात्र पराभवाच्या गर्तेतून महाविजयाच्या महाशिखरावर पोहोचवण्याचं जे एकंदरीत रणनीती ठरवण्यात आली, त्यात भाजपाचा त्यांच्या संपूर्ण, म्हणजे डेटा मॅनेजमेंट, डेटा ॲनालिसिसपासून ते थेट फील्डवरच्या यंत्रणेला राबवण्यापर्यंतचा परसेप्शन वॉर नरेटिव्ह सेट करण्यापर्यंत जे त्यांनी लोकसभेला गमावलेलं ते पुन्हा कमावत सर्व यंत्रणा सक्रिय करण्यापर्यंत, आणि पुन्हा केवळ मतदार तयार नाही करायचे तर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यापर्यंतचं जी यंत्रणा भाजपानं हाताळली ते अभूतपूर्व होतं. ते कधी झालेलं नव्हतं. पहा, वैचारिकदृष्ट्या त्यात मतभेद असू शकतात, तुम्हाला ओट जिहादबद्दल मतभेद असू शकतात, आक्षेप असू शकतो, लाभार्थी योजनांबद्दल तुम्हाला आक्षेप असू शकतो, तो भाग वेगळा आहे. मात्र निवडणूक निकाल पराभवाच्या खाईतून विजयाच्या शिखरावर पोहोचवणारा, त्याचं रणनीतीने म्हणून पण जर म्हणायचं तर खूप मोठं वेगळंपणच होतं. त्यामुळे हे पुस्तक लिहिणं याला माझ्याकडे तरी पर्याय नव्हता, मला लिहावंच लागणार होतं, त्यामुळे ते लिहिलेलं आहे. खरं तर यामध्ये डेटाचा पण खूप जास्त पद्धतीनं तुम्ही पुस्तकामध्ये गोष्टी सांगताना किंवा मुद्दे सांगताना डेटाचा उपयोग केला आहे. राजकारणात आता डेटा तितकाच महत्त्वाचा म्हटला जातो आहे. अगदी एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला जात मंडळ देणं, महामंडळ देणं आणि त्यापासून डेटा घेऊन त्याच्यानंतर तिथपर्यंत अगदी त्या खेडोपाड्यापर्यंत पोहोचवणं, आपली ताकद आणि रसद यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्याकडं तुम्ही डेटाचं ॲनालिसिस करताना, हा पुस्तक लिहिताना डेटाचं ॲनालिसिस करताना तुमचा अनुभव काय होता? सर्वात मला भारी काय वाटलं माहिती आहे का, की एक तर पराभवाच्या गर्तेतून जेव्हा पुन्हा पुढची तयारी करायची असते ना, तेव्हा काहीतरी फार वेगळं, कदाचित असंही असेल यात की वेगळा विचार आधीपासून झालेला असेल. मग तो लोकसभेला का नाही अंमलात आला हा वेगळा प्रश्न एक बाहेर येईल. परंतु तुम्ही जातींचा उल्लेख केलात, आता फक्त महामंडळापुरतं नाही प्रथमेश, तुम्ही लक्षात घ्या की छोट्या जाती, म्हणजे पहा, ठाकरेंच्या म्हणजे अखंड शिवसेनेत चंद्रकांत खैरेंसारखा, जर मी चुकत नसेल तर बुरुड समाजाचा खासदार जिथून सातत्यानं शिवसेनेनं दिला, पण त्याच्यामागे त्यांचं तसं काही नियोजन नव्हतं. त्यांचं धोरणच असं आहे की जातपात कधी विचार नाही करायचा, उमेदवारी द्यायची, त्यातून ते होतं. मात्र इथं नियोजन करून
मी वारंवार जे म्हणतोय ना की रणनीती जी ठरवली गेली की छोट्या छोट्या जातीच्या सायझेबल पण नाहीत राजकारणात, ज्याला कधी कोणी महत्त्व दिलं नसेल अशा सर्व जातींची माहिती घेऊन डेटा एकत्र करून किती त्यांची घरं असतील, किती मतदारांचं हे आहे आणि किती त्यांचा प्रभाव असेल ते सर्व लक्षात घेत मात्र अगदी कीर्तनकार असून हो तो वेगळा वर्ग आणखी त्याच्यावर येतोच, त्या जातीतल्या काही प्रमुख लोकांना बोलवायचं आणि तुमच्याबरोबर देवेंद्र फडणवीस चर्चा करणार आहेत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जेवणार आहात. हो भारी वाटतं हो त्या वर्गातल्या छोट्या छोट्या ती माणसं. तसं म्हटलं तर छोटं म्हणजे माणसांना कमी लेखत नाही मी, मात्र राजकारणात संख्याबळाचं असतं ना लोकशाही, त्यामुळे त्यांना कोणी महत्त्व देत नव्हतं. त्यांना खास बोलवून या पद्धतीनं आपल्याशी जोडणं ही रणनीती खूप वेगळ्या पद्धतीने यावेळी मला दिसली. तसंच तुम्ही आता जे म्हणालात कीर्तनकार, पहा आपल्याकडे ना महाराष्ट्रात गावोगावी असं कीर्तन कार्यक्रम होतात, म्हणजे हरिपाठ असतात, इतर सर्व होत राहतं. आता नवी ती UP उत्तर भारतातलं आपण एक स्वीकारलं आहे ग्रंथ वाचन वगैरे, पण आपल्याकडे ज्ञानेश्वरी वगैरे असतात. आता ते रामायण हे ते आलेलंच आहे. परंतु ज्या पद्धतीनं या राज्यातला वारकरी संप्रदायाचा जो प्रभाव आहे, सामान्य लोकांशी त्यांचं असलेलं नातं आहे, त्याचा अभ्यास करून जिल्ह्यातलं म्हणजे जळगावात कोण जास्त चालतं, बीडमध्ये कोणाचं चालतं, विदर्भात, पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात या पद्धतीनं त्यांची यादी करून त्यांना आपल्याशी जोडणं, त्यासाठी पुन्हा त्यांचं एक वेगळं संमेलनासारखं घेऊन त्यांच्याशी त्यांच्या डोक्यात आपला अजेंडा रुजवणं. हे बघा म्हटलं तर मग तुम्ही म्हणाल की तुम्ही धर्माला, अध्यात्माला राजकारणासाठी वापरलं, टीका केली पाहिजे असा मुद्दा. मात्र शेवटी राजकारणाचा अभ्यास करताना जी काही रणनीती एखाद्या राजकीय पक्षानं ठरवलेली असते तिच्याकडे आपण चिकित्सक बुद्धीनं आणि मतं मिळवण्यासाठी त्याचा कसा उपयोग केला, मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्या दृष्टीनं पाहिलं तर ते भारीच वाटतं. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि या प्रकारचं अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त 3.5 महिन्यात केलं गेलं. आधीपासून आखणी होत नव्हती का? मी असंही नाही म्हणणार की 4 जूनला पराभव झाला, रात्री 12 वाजता अचानक देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं किंवा भाजपाच्या इतर जे काही रणनीतिकार, तसं नाही आहे. त्याची आखणी आधीपासून आहे. आचार्य तुषार भोसले म्हणजे जे नेहमी वादात असतात खरे, त्यांच्यासारख्यांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी झाली असेल आधीपासून. मात्र या 3.5 महिन्यात त्याचा पुढचा टप्पा गाठणं आणि लोकांना अधिक सर्वात जास्त प्रभावित करण्यासाठी फडणवीसांशी जोडणं, हे मला सर्वात त्यातलं महत्त्वाचं अंग वाटतं आणि ते त्यांनी कमी कालावधीत करून दाखवलं. आता या सगळ्यात मला आठवतं आहे 4 जूनची तारीख. 4 जूनला भाजपाचे 9 खासदार आल्यानंतर सत्ता देशात आली आहे, पण इथं महाराष्ट्रात शुकशुकाट होता भाजपांच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःवर जबाबदारी घेत एक प्रकारे फिनिक्स पक्षा पद्धतीनं अख्ख्या पक्षाला उभा केलं. याच्याकडं तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणून कसं बघता आणि त्यांची 3.5 महिने आणि त्याआधी पदी जावं लागलं होतं, एका फोन कॉलनंतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर या 3.5 महिन्यात त्यांना त्यांचं सर्व्हायवल आणि ती जी उमेद आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहण्याची, त्याच्याकडं तुम्ही कसं बघता, त्याचं विश्लेषण कसं करता? मी जीवनात कुणाचंही फॅन नाही, म्हणजे मी होऊ शकत नाही. मी माझ्या सहकार्यानेही अनेकदा सांगतो की सर्व करा, फॅन होऊ नका, फॅनला वापरलं जातं. परंतु जे चांगलं आहे त्याचं चांगलं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. यात लक्षात घ्या ना की त्या पुस्तकात मी एक वाक्य वापरलेलं आहे, म्हणजे त्याला तुम्ही राजकीय चतुरता म्हणा किंवा राजकीय धूर्त म्हणा, पराभव तो पराभवच होता. भाजपा अनेकदा ठासून सांगते की आता हे विरोधी पक्ष रडतात आहे, खापर फोडतात आहे, परंतु पराभवाच्या गर्तेत गेलेल्या पक्षाला आणि तुम्ही मगाशी म्हटलं जिथं शुकशुकाट होता, ज्या प्रदेश कार्यालयांमध्ये, जिल्हा कार्यालयांमध्ये 45 पारचा नारा आणि हाती आल्या 17, खूपच धोकादायक स्थिती होती. तरीसुद्धा एक मला जे सांगण्यात आलं, म्हणजे आता बघा बाकी सर्व गोष्टीला ना सांख्यिकी तथ्यात्मक काहीतरी पुराव्यांचा आधार आहे, मात्र संघाविषयक आणि भाजपाच्या रणनीतीविषयक आहे त्यातल्या काही प्रकरणांना तसं काही नाही. कारण मी सुद्धा तिथं जसं काँग्रेसच्या डिनर मिटिंगला मी होतो, लंच मिटिंग की डिनर मिटिंग तेवढं लक्षात नाही, त्या मिटिंगला मी होतो ट्रायडंटच्या, परंतु
अनेक ठिकाणी काय भाजपा त्यांच्या वॉर रूममध्ये मला घेऊन जाणार नाही किंवा तिथे CCTV नाही लावलेले की मी पुरावा तपासला. मला भाजपातल्या मित्रांनी जे विश्वासानं सांगितलं एक वाक्य, म्हणजे त्या नरेटिव्ह म्हटलं तरी चालेल, की तुम्ही पराभूत नाही झालेलात, तुम्हाला कपटानं तुमचा विजय हिरावून घेतलाय, हे कार्यकर्त्यांच्या डोक्यात भिनवणं हे भारी होतं. मी वारंवार हा भारी शब्द वापरतोय. लक्षात घ्या की तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला जे कोण सांगतं नाही तुम्ही कुठे पराभूत झालात, तुमचा विजय त्यांनी हिसकावून नेलाय, त्यांनी ते केलं, त्यांनी ओट जिहाद केलं. आता ओट जिहाद हा वादाचा मुद्दा, आक्षेप घ्यावा असाच मुद्दा, कारण निवडणुकीवर चुकीच्या पद्धतीनं प्रभाव टाकला असा मानावा असा मुद्दा. मात्र जेव्हा आपण तुम्ही म्हणता तसं फडणवीसांच्या दृष्टिकोनातून विचार करतो किंवा भाजपाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर राजकीय रणनीती म्हणून आपल्या खचलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या कोलमडले असतील हो ते कार्यकर्ते. राजकीय नेते आहे ना वरच्या तरीसुद्धा परिपक्व असतात, बनेल असतात. सामान्य कार्यकर्त्यांना जो खरा निवडणूक लढतो आणि जिंकतो, ज्याच्या खांद्यावर या नेत्यांचे सर्व वैचारिक बंदुका असतात, तो कार्यकर्ता खरोखर कोलमडतो. अरे 17 आले यार, अरे संपलं मोदी मॅजिक रे, मोदी हे तो मुमकिन हे वगैरे काही नाही रे, असं जे वाटलेलं असतं. आणि पुन्हा 272, 303, 2019 आणि आता 240 अल्पमत, किती मोठा धक्का. मात्र ते त्या कार्यकर्त्याला उभारी देण्यासाठी हे डोकं चालवणं, ते जिंकलेत पण तुम्ही पराभूत नाही झालात, खूप मोठं हे नरेटिव्ह होतं म्हटलं तर. आणि त्यातून सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढचं टप्प्याटप्प्यानं आणखी एक पहा ना, सर्वांना काय वाटत होतं, एकनाथ शिंदेच. मगाशी तुम्ही उल्लेख केलात आणखी, ती त्या नेत्याच्या मानसिकतेवर पण बोललं पाहिजे असं आहे की तुमची इच्छा नसते सत्तेत जाण्याची. तेवढंच नाही आहे प्रथमेश, तुम्ही जाहीर केलेलं असतं की मी बाहेरून काम करणार, आणि सोशल मीडियावर एक्सवर पोस्ट येतात पक्षाध्यक्षांच्या, देशाच्या गृहमंत्र्यांच्या, पक्षाच्या नंबर 2च्या नेत्याच्या, की माझं बोलणं झालं आहे, फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात आहे. त्यावेळी जे खचलेपणाची भावना असेल, त्यावेळी जे अस्वस्थ होणं असेल, आणि पुन्हा ते स्वीकारून म्हणजे किती कडू घोट पचवून तो पुन्हा लोकांसमोर जायचं आणि पुन्हा कमालीची गोपनीयता राखत भाजपाच्या कार्यकर्त्यांना. तुम्ही आठवा, चंद्रकांत पाटील काय फडणवीसांचे समर्थक वगैरे नाही आहेत, हे आपणही जाणतो. परंतु त्यांचं एक वाक्य लोणावळा की कुठच्या तरी शिबिरात नाही, हां, की मनावर दगड ठेवलाय आम्ही शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना, हे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनातलं होतं ना ते. परंतु त्याच कार्यकर्त्यांच्या मनावरचा दगड तो काढण्यासाठी हे सांगणं, निकालानंतर फडणवीसच मुख्यमंत्री असतील, त्यातून एक जी हे तयार होतं ना की होय यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्याला लढायचं, त्यातून आणखी जो फायदा होतो, म्हणजे पुन्हा कुठे जाहीर झालं का, कुठे चर्चेत तरी तो मुद्दा आला का, लढणारे लढत राहिले, त्यांनी कुठं हात राखून काम नाही केलं, हे जे सर्व घडवलं गेलं ना, ती रणनीती की खचलेल्या अवस्थेतून उभारी देण्याची, ही कमालीचं म्हणजे जिथं कौतुक केलं पाहिजे तिथं कौतुक केलंच पाहिजे असं आहे. आणि आघाडीच्या नेत्यांनी त्या मानसिक अवस्थेतून बाहेर येत या पद्धतीनं खरोखर काही चांगलं असतं ते ॲडॉप्टही केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. सर, देवेंद्र फडणवीसांबद्दल आपण बोललो, पण मला या निवडणुकीकडे बघताना मी 2019ला बघत होतो तेव्हा त्यांनी एक प्रकारे सत्तेत असताना जनयात्रा काढल्या होत्या आणि सगळ्याच पक्षांनी काढल्या होत्या. यावेळी या निवडणुकीच्या वेळी असं काहीच घडताना दिसलं नाही, फक्त एक्सेप्ट शिवस्वराज्य यात्रा आणि जनसंवाद यात्रा, या दोनच यात्रा दोन्ही राष्ट्रवादींच्या वगळता या काँग्रेसची यात्रा नव्हती, भाजपची यात्रा नव्हती, शिवसेनेचं दोन्ही पक्षांचे म्हणावे तशा मोठ्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंना 2019मध्ये लॉन्च करताना यात्रा झालेल्या. तर ह्या निवडणुकीमध्ये यात्रा न करताना मायक्रो लेवलला मॅनेजमेंट झालेलं दिसते का तुम्हाला? सायलेंटली, खूपच शांत. आणि मला ना केतन पाठक यांचे शब्द आठवतात. हां, म्हणजे या पुस्तकासाठी मी अनेकांना भेटत होतो, तर आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे ज्येष्ठ पत्रकारसुद्धा आहेत केतन पाठक, तुम्ही ओळखत असालच.
माध्यमांचं सर्व ते पाहतात. त्यांनी एक वाक्य वापरलं. ते बोले ही निवडणूक आहे ना, ही प्रचाराची नव्हती, हे वॉर ऑफ नरेटिव्स होतं. आणि मलाही ते पटलं त्या प्रकरण. आणि हेच वाक्य मी इतरही काही नेत्यांकडून ऐकलं, विरोधातल्या सुद्धा, की पूर्णपणे नरेटिव्हची लढाई खेळली गेली. लोकसभेपासून हे जे दिसलं ना, याआधी नव्हतं का? अहो, गरिबी हटाव पण नरेटिव्हच होतं. त्यानंतर भाजपानं मंदिर वही बनाएंगे, ते पण एक प्रकारचं लोकांना टर्म कॉईन करून लोकांच्या डोक्यात भिनवलंच होतं की आपल्याला मंदिर बांधू देत. हे होत आलेलं. मात्र यावेळी जेवढे नरेटिव्ह वॉर झालं ना, तेवढं खूपच कमी वेळा झालं. हे खूप वेगळं पण होतं. आणि तिथं मग मला असं वाटतं, लोक जेव्हा प्रश्न विचारतात, आणि मी पण तो आक्षेपाचा मुद्दा नोंदवला आहे, की तिथं एक प्रकरण जे आहे, कारण फक्त फडणवीस आहे का? नाही. तसं करणं एकाच व्यक्तीला श्रेय दिल्यासारखं होईल. एक व्यक्ती चांगला कॅप्टन, चांगला रणनीतिकार असू शकतं, स्ट्रॅटेजिस्ट असू शकतं, मात्र पुढे लागतं ना संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका आहे, आता त्यात स्वाभाविक आक्षेपाचा मुद्दा आहे किंवा शाखांवर स्वयंसेवक दिसत नाही, मग कसा काय संघ? तर थोडंसं या प्रकरणात मी अनेकांची बोलून जी मांडणी केली आहे, त्यात हाही मुद्दा पुढे आला की संघ फक्त शाखांवर आहे का, किंवा संचलनामध्ये दिसतो तोच संघ आहे का? मला असं वाटतं विरोधक जर तसंच समजून चालतील तर ते स्वतःशी प्रतारणा करतील, स्वतःचं नुकसान करून घेतील. नोकरशाहीतला संघ, शैक्षणिक संस्थांमधलं संघ, शरद पवारांनी आता उल्लेख केला पहा की पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये वगैरे वगैरे, पुन्हा तुमच्या अवतीभोवती तुम्ही राहता तिथं, मग ती आलिशान सोसायटी असेल, मध्यमवर्गीय असेल किंवा वस्ती असेल, आजूबाजूला जे संघाचे समर्थक आहेत, जो वर्ग व्यवसाय करत असतो, जो वर्ग इतर काही करत असतो, तुम्हाला वाटतही नसतो, पण तो संघाचा असतो. या पद्धतीनं सगळीकडे स्वतःला, म्हणजे वटवृक्षाची त्याला तुम्ही चांगल्याने बोलाल तर जी पारंब्यासुद्धा खाली जातात, पाळमुळं रुजतात, तसं, किंवा वाईटने बोलतं ऑक्टोपससारखे सगळीकडे पसरलेले पाय, जे काही तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. मात्र संघाच्या त्या यंत्रणेनं नरेटिव्ह रुजवण्यात आणि नरेटिव्ह खोडून काढण्यात, इथं संघ असताना आणि संघ नसताना, संघ नसताना लोकसभेला संविधान बचाव, एक इंडिया आघाडीचं जे नरेटिव्ह होतं, जे पटणारंसुद्धा होतं, कारण त्याला पोषक असं सगळीकडे कर्नाटक, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र विधानं होताना दिसत होती. मात्र त्या निवडणुकीत तुम्ही जर आठवून पाहाल 4 जूनच्या आधीचा प्रचाराचा टप्पा, तर ते नरेटिव्ह खोडण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नव्हतं. मला असं वाटतं की मी अनेकदा हे अनुभवलं आहे की संघाच्या समर्थकांना टीका वाटेल, परंतु संघाकडून ज्या पद्धतीनं नरेटिव्ह पेरले जातात, रुजवले जातात, फोफावले जातात, त्याला चांगलं म्हणा वाईट म्हणा, आणि त्याचबरोबर विरोधकांकडून जे नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होता, त्याला आधीच खोडण्याचा जो प्रयत्न होता, लोकसभेत दिसला नव्हता, विधानसभेला इतक्या प्रभावीपणे तो झाला की तसं नरेटिव्ह मला दिसलं नाही. फक्त मुंबईत एकच ठाकरेंचं अदानी मुद्द्यावरचं नरेटिव्ह चाललं, बाकी काही चालल्याचं मला विरोधकांकडून, म्हणजे लोकसभेला काय होतं, विरोधकांचं सर्व चालत होतं. विधानसभेला काय दिसलं, विरोधकांचं काहीच चालत नव्हतं. मुंबईचा मी अपवाद सांगितला, अदानीवाला तो वगळता सर्व काही भाजपा महायुतीचं, त्यातही भाजपाचं, कारण अजितदादा काही वेळा त्याच्यात तोंड वाकडं करत होते की बटेंगे तो कटेंगे, किंवा एक है तो सेफ आहे, हे आपल्याकडे चालणार नाही वगैरे, त्यांनी जाहीर बोललेले. मात्र त्यांनाही न जुमानता नरेटिव्ह पेरणं, नरेटिव्ह फोफावणं हे सुरूच होतं. हा फरक खूप मोठा होता. आणि त्यामुळे ही निवडणूक त्या अर्थानं सुद्धा खूपच वेगळी झाली. म्हणजे केतन पाठक किंवा इतर राजकीय नेते जे बोललेत ते मलाही पटतं, हे मी अनुभवलं, तुम्हीसुद्धा अनुभवलं आहे. सर, याच्याकडं बघितलं तर खूप छोट्या गोष्टी घडत गेल्या आणि त्या पद्धतीनं ती गोष्ट पुढं फायनल रिझल्टमध्ये आपल्याला दिसते आहे. जसं एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे सारखं, तसंच या सगळ्या घोषणा यायच्या आधी एक वेगवेगळ्या मध्ये मोबाईलवर ज्ञानेश महाराज जे बोलले होते त्यांची पण क्लिप जास्त पद्धतीने फिरली जात होती. त्याचा कुठंतरी महाविकास आघाडीला फटका बसलेला असं तुम्हाला वाटतं का? कारण की त्या पद्धतीनं स्वामी समर्थांना आणि एक आध्यात्मिक आघाडीला डिवचणारं वक्तव्य झालं आणि त्याचा एक लॉंग टर्म फटका बसला असं वाटतं का? हे पण ज्ञानेश महाराजांचं तसंच आणखी तुम्हाला आठवण करून देतो, पालघर
हां साधू या 2 साधूंना जे जमावांना मारलेलं ते प्रकरण खरं तर सर्व त्यामागचं स्पष्ट होतं. 100पेक्षा जास्त गावकऱ्यांना त्यात अटक झाली. भाजपाचे सरपंच त्या गावचे जे स्वतः ते सर्व काही. परंतु तेच सांगतो मी तुम्हाला की नरेटिव्ह जे पसरवलं म्हणजे ज्ञानेश महाराजांचा तो व्हिडिओ शेवटच्या टप्प्यातला एका मौलानाचा म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मोबाईलवर दाखवत की पहा आणि त्या मौलानांनी नावं घेतलेली. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते सर्वांचे, त्यातही उद्धव ठाकरेंचं नाव त्याने घेणं आणि त्यांना विजय करण्याचं आवाहन करणं नोमानी मला वाटतं, मी चुकत नसेल तर ते सर्व जे खेळ झाले ना की जे खोडूनही काढता आले नाहीत. पहा हा फरक, खूप मोठा फरक आहे हा. माझा मुद्दा तोच आहे की महाविकास आघाडीला हे खोडून का काढता आले नाहीत का त्यांना संविधान बचावचं आयतं नॅरेटिव्ह 2024च्या लोकसभेत मिळालं आणि इथं नाही मिळालं, असं काही घडले का? आयतं म्हणता येईल तसं, त्याचं कारण भाजपाच्या नेत्यांनीच ती तसं बोलून तयार केलं. मात्र त्यांनी ते प्रभावीरित्या पुढे नेलेलं. त्यावेळी चुकलं कुठं माहिती आहे का, मला असं वाटतं, कारण शेवटी चुकांवरही बोललं पाहिजे की त्यातलं एक मुद्दा एका निवडणुकीत चालला ना तो पुन्हा पुढच्या निवडणुकीत क्वचित चालतो. अपवाद असतात काही, जसं गरिबी हटाव वर्षानुवर्ष काँग्रेसनं वापरलं. म्हणजे मला आठवतं माझ्या बालपणी जुने काही पोस्टर मी पाहिलेले, खूप जुने झाले, त्या पोस्टरचा जमाना होता किंवा भिंतीवर गेरून चुन्यावर रंगवलेलं असायचं, तर गरिबी हटाव वगैरे लिहिलेलं असायचं, इंदिरा गांधींचं असायचं, गाय वासरूवालं असायचं पोस्टर, त्याच्याखाली गरिबी हटावर. आता ती एक घोषणा किंवा राम मंदिराचा मुद्दा किंवा ठाकरेंचा मुंबईवाला मुद्दा, मराठीवाला मुद्दा हे चालत राहतात, कारण त्या समस्या संपलेल्या नसतात. 89चं राम मंदिर आत्ता कुठं बांधून झालं, त्यामुळे ते जिवंत ठेवलं गेलं, पण मधल्या निवडणुकांमध्ये ते चाललं का? नाही चाललेलं. अपवाद म्हणजे असे अपवाद जर वगळले, लोकसभेला संविधान बचाव चाललं, विधानसभेला तोच प्रयत्न झाला ना. तुम्ही आठवा, कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरणा प्रसंगी, पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यानंतर तोच मुद्दा आला. नागपुरात स्वयंसेवी संस्थांची जी परिषद झाली त्यात तोच मुद्दा आला, त्यातही फरक पुन्हा मुद्दा आला. मात्र स्वयंसेवी संस्था लोकसभेला दिसल्या तुम्हाला, विधानसभेला कुठे होत्या? म्हणजे संघ परिवारांच्या ज्या वनवासी कल्याण आश्रम वगैरे अनेक संस्था काम करत असतात, अगदी अमान्य केलं जातं, मात्र राजकीय निवडणुकीत भाजपाला फायद्याच्या ठरतात, मित्रपक्षांना फायद्याच्या ठरतात. त्या लोकसभेला तेवढ्या नव्हत्या, विधानसभेला खूप सक्रिय होत्या. या उलट NGO काँग्रेससाठी काम करणाऱ्या, म्हणजे काँग्रेसच्या साठी काम करणाऱ्या, याचा अर्थ काँग्रेसला समर्थन देणाऱ्या, त्या विधानसभेला कुठे होत्या? ती परिषद झाली त्यानंतर पुढे कुठे? संविधान बचावच्या पलीकडे मुद्दा घेतला गेला नाही. उलट तुम्ही यातला खेळ लक्षात घ्या, एक मुद्दा मांडला गेला तो जातनिहाय जनगणनेचा, राहुल गांधींकडून आक्रमकपणे. उलट तो मराठा समाजाच्या तरुणांमध्ये वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियातून भिनवून, यातलं एक प्रकरण आहे पहा की भय इथलं म्हणजे भय विकलं जातं, त्यावरचं डर विकता त्या याच्यातलं ते काय आहे? मराठा समाज जरांगेंमुळे पूर्णपणे विरोधात गेला, विशेषतः मराठवाड्यात. समृद्धी महामार्ग एवढा बांधला, त्याच्या आजूबाजूला सुद्धा यश मिळालं नाही, एवढं ते चाललं. मात्र विधानसभेपर्यंत त्याच मराठा समाजाच्या मतदारांच्या मनात की पहा, ही जर जनगणना झाली तर तुमचंसुद्धा हे जे भीती, तो फॅक्टर. पुन्हा लाभार्थी योजनांना कसं विसरायचं? केवळ लाडकी बहीण नाही हो, लाडकी बहीण सर्व करतात. अनेक अशा लाभार्थी योजना करून पुन्हा त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. कारण होतं कसं माहिती आहे का, अनेकदा कोणताही राजकीय पक्ष असो, काँग्रेसने काही कमी केलं नव्हतं. आता जे UPमध्ये आम्ही 80% लोकांना दिलं आणि ज्यामुळे दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना वर आणलं असा भाजपा दावा करते, ते फूड सिक्युरिटी बिल यांचं होतं, UPAचं, मनमोहन सिंह यांच्या काळातलं. मात्र त्या योजना का लोकांपर्यंत गेल्या ना? कारण कार्यकर्ते सुस्तावतात, त्यांना वाटतं सरकारनं एवढं मोठं काम केलं, काय गरज आहे, लोकांना अन्न मिळतं आहे, आमच्यामुळे मिळतं आहे. भाजपानं यात एक जे खूप चतुराईनं काम केलं ना, ते लक्षात घेतलं पाहिजे. मध्यंतरी बघा एक त्यांनी आणलेलं सेल्फी विथ लाभार्थी, म्हणजे तुमचा कार्यकर्ता त्या लाभार्थ्यापर्यंत जातो आहे, त्याच्याबरोबर सेल्फी काढतो आहे. दोन गोष्टी साध्य होतात. एक तर तुमच्याकडे डेटा गोळा होतो आहे, काय नेमकं झालं तिकडे,
लाभार्थ्याच्या मनात कुठेही त्याला न दुखवता तुम्ही जाणीव करून दिली की तुम्हाला काहीतरी दिलं आहे, गॅस सिलेंडर असेल, इतर काहीतरी असेल, पेन्शन असेल, सन्मान निधी असेल, जे काही असेल, पण ते पुन्हा आठवण करून देणं आणि त्यातून डेटा पण गोळा होतो आणि त्याच्या मनात पुन्हा ते बिंबवणं निवडणुकीच्या आधी, हे फार मोठी कामं खूप चतुराईनं एक वेगळी स्ट्रॅटेजी आखून केली गेली असणार. त्याचाही मोठा फायदा या निवडणुकीत झालेला दिसला, हे मान्य करावं लागेल. निगेटिव्ह याच्यावर बोलूच, पण जे सकारात्मक केलं गेलं तेही असं झालेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात, तर मी जेव्हा निवडणुकीच्या काळात फिरत होतो तेव्हा ते म्हणत होते की आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढतो. आणि तुम्ही आत्ता उल्लेख केलात की ज्या पद्धतीनं काही NGOज ज्या काँग्रेससाठी किंवा काँग्रेसच्या सोबत असतात नेहमी, त्या निवडणुकीत दिसल्या नाहीत. त्याच्या आधीच्या निर्भय बनो जशी संघटना रन झाली, त्याला अल्टरनेटिव्ह नॅरेटिव्ह पण देण्यात आलं संघाकडून, ते पण आपण पाहिलं. तर या सगळ्याकडं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक का इतकी महत्त्वाची ठरली आहे? एक लक्षात घ्या, आता यात खरं तर वेगळं पुस्तक लिहावं असंच विषय मला तो वाटलेलं. त्यात एक प्रकरणात मी ओझरता उल्लेख केला आहे. तो संघ नसताना लोकसभा निकाल काय सांगून जातो आहे आणि संघ असताना. थोडं उघड बोलायचं तर हे तर सर्वच मान्य करतात की विकासाचं एक मॉडेल जसं गुजरातचं मोदींचं सांगितलं जातं, तसंच गुजरातमध्ये मी आत्ताही नुकता जाऊन आलो, एक वेगळं मॉडेल कोणतं आहे, ते हिंदुत्वापेक्षा मोदीत्ववालं आहे. बरं. की तिकडे संघाच्या वेगळ्या ज्या संस्था संघटना होत्या त्या नामशेष झाल्या, प्रभावहीन झाल्या. आताच्या या संपूर्ण कारकिर्दीत तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदी संघभूमीवर गेले, मुख्यालयात. या ती गेलेच नव्हते. कुठंतरी संघाला हे खटकत नसावं का? लोकसभेला जे काही घडलं संघ नसताना, नरेटिव्हवर भाजपा कोलमडली, मतदार नोंदणी कमी झाली 4.5 वर्षात. कुठंतरी तिकडे मगाशी मी म्हटलं तसं ब्युरोक्रेसीतला संघ, इतर यंत्रणांमधला संघ, आपल्या अवतीभोवती संघ स्वयंसेवक म्हणून अगदी न वावरणारा संघ, ते जे सर्व काही दिसून आलं. आणि तुम्ही लक्षात घ्या, जर मध्य प्रदेशच्या लाडली बहनमुळे 100% जागा 28 आल्या नसत्या, म्हणून त्या प्रकरणात मी लिहिलं की लाडली बहनने फक्त इकडचं सरकार नाही, लाडकी बहीणनी केंद्रातली सत्तासुद्धा राखली, जर त्या 28च्या 14 वाटल्या गेल्या असत्या, जे वातावरण होतं, तर भाजपाला मिळालेल्या जागांची संख्या 240च्या ऐवजी 226 असती. मग खरोखर तेलुगू देशम आणि जनता दल युनायटेडनी वेगळे काही सौदेबाजी केली असती, जो भूतकाळातला अनुभव आहे. वेगळंही घडलं असतं. मात्र केंद्रातली सत्तासुद्धा यामुळे वाचली. नाहीतर संघ नसताना मोदींची सत्तासुद्धा गेली असती का, जर ती लाडली बहीण नसती तर? हा विचार करावा असा मुद्दा आहे त्यातला. आणि संघ असताना काय घडतं ते आपण विधानसभेला अनुभवलं. संघ, तुम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जे बोललात ते बोलतात तसं, मात्र ते ध्येय साध्य करण्यासाठी मग किरीट सोमय्या यांच्या शब्दात सांगायचं तर की आम्हाला रामराज्य आणायचं आहे, हे ते बोललेत ऑन कॅमेरा. पुढारी न्यूजला ओपन फोरम कार्यक्रमात ते ऑन कॅमेरा बोललेले की रामराज्य आणायचं आहे आम्हाला. तर त्यासाठी विरोधकांवर आरोप करणं, बाकी सर्व राजकारण करणं आणि मग ते सोबत आल्यानंतर त्यावर मौन साधणं हे येतं. इथपर्यंतची जेव्हा तयारी असते की ते ध्येय साध्य करण्यासाठी थोड्याफार आजच्या तडजोडी आम्ही करत असतो, हेही मान्य करणं, यातून बरंच काही साध्य होत असतं. आणि ते जेव्हा थेट न सांगता होतं, उलट ती गोळी जास्त प्रभावी ठरते. जी थेट तुम्हाला साखरेच्या लेपातून जर दिली त्या औषध प्रभावी आहे, स्वीकारलं जातं. थेट कडूगोळी दिली तर अनेकदा स्वीकारली जात नाही. हा फरक मला तिथे दिसतो. लोकसभा निवडणुकीनंतर मला आत्ता जो संघाचा रेफरन्सनं प्रश्न विचारायचा होता, त्याचा रेफरन्स असा होता की लोकसभा निवडणुकीनंतर ज्या 3 निवडणुका प्रामुख्याने झाल्या, जम्मू काश्मीर आणि झारखंड वगळता एकूण 5 निवडणुका झाल्या, त्यातील 3 निवडणुका जिथं संघ फुल्ली ॲक्टिव्ह होता असं म्हटलं गेलं आणि तिथं क्लीन स्वीप दिसलं.
हरियाणाची गोष्ट तशी आहे, महाराष्ट्राची गोष्ट तशी आहे आणि दिल्लीची गोष्ट तशी आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर संघाला मोदी कुठेतरी काठावर पास झाले लोकसभेला, म्हणून आपण मोदींच्या पाठीमागं राहणं आणि आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी मोदींच्या पाठीमागं राहणं, हे सगळं गणित बघता म्हणून ते युती जुळली आहे का मोदीत्व आणि संघाची? तसं आहे ना. म्हणजे त्यांना एवढंही ठाऊक आहे, म्हणजे मोदींना त्यांच्या मर्यादा दाखवून द्यायच्या की पहा आम्ही नसलो तर काय होऊ शकतं. एक प्रकारे शेवटी परत ते म्हणजे त्या पुस्तकात नाही, त्या प्रकरणात हे नाही आहे, मात्र डर बिकता आहे. हा माझा तोच मुद्दा आहे. हे वैश्विक म्हणजे वैश्विक आणि शाश्वत असं सिद्धांत. उद्या सत्तेत परत काँग्रेस आली तर परत संघावर काही ना काहीतरी चौकशी करणार, सगळ्या गोष्टी होणार. ह्याच्यापेक्षा एक दिलानं पूर्ण ताकद भाजपच्या पाठीमागे लावूयात, अशा पद्धतीनं डर बिकताय, अशा पद्धतीनंच काम झालंय का? झालेलं दिसतंय. आणि पुन्हा जेवढं महाराष्ट्रात झालं तेवढं हरियाणातही नाही झालं. बरं, हाही फरक तुम्ही लक्षात घ्या. कारण इकडे पुन्हा मुख्यमंत्री कोण झालं? देवेंद्र फडणवीस. ते होणार होते का हो? ज्यांनी त्यांच्याबद्दल अपमानास्पदरित्या त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावलं, त्यांच्या डोक्यात खरोखर असावं का तसं? शंका घ्यायला वाव आहे पूर्णपणे. ते झालं ते संघामुळेच, हे नाकारता येत नाही. आता याला जर तुम्ही 2027मध्ये होऊ शकतंय असं म्हटलं जातं, मला अजूनही तसं घडेलच असं वाटत नाही. कारण तसं पाहायला गेलं तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी 2 टर्मच राहणार असं म्हटलेलं, आता 3री टर्म आहे. त्यामुळे ते 75वाला फॉर्म्युला जो इतरांसाठी त्यांनी मार्गदर्शक मंडळाचा केला, तो स्वतःसाठी वापरतीलच असं नाही आहे. तो त्यांचा अधिकार आहे, त्यावर आपण भाष्य करू नये तसं की त्यांनी असंच केलं पाहिजे असं नाही. मात्र त्याबद्दल बोलायचं झालं, जर तसं होणार असेल तर जी नावं चर्चेत आहेत त्यात केवळ मराठी माणूस म्हणूनच नाही. होय, मराठी माणूस आहे, मराठीत्वाबद्दल एक वेगळं आपुलकी असणं स्वाभाविक आहे. त्यातून महाराष्ट्रातला एखादा नेता देशातल्या सर्वोच्च पदापर्यंत जाणार असेल तर त्याबद्दल थोडं सॉफ्ट कॉर्नर असणारच. पण केवळ त्या सॉफ्ट कॉर्नरमधून मी हे बोलत नाही. तुम्ही जर स्पर्धेतले 3 नावं पाहिली, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, तरीसुद्धा तटस्थ लोकांशी तुम्ही बोलाल तरीसुद्धा ते हेच सांगतात की आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या पद्धतीनं देशाला रिप्रेझेंट करावं लागतं, त्यात स्वाभाविकरित्या आपले मुख्यमंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्रातले म्हणून पण नाही, यात कुठचा आंधळेपणा, भाषांधता नाही. मात्र त्यांच्या गुणवत्तेच्या आधारेसुद्धा हे मान्य करावं लागतं की होय ते सरस ठरतील. आणि पुन्हा मग तुम्ही त्यात संघाच्या भूमिकेवर या. हे का सर्व मी तुम्हाला राष्ट्रीयपर्यंत पोहोचवलं? तिथं संघाची भूमिका आठवा तुम्ही आता, की संघाला गुजरात मॉडेल विसरता येईल का? संघाला 2014 ते 2024 हा 10 वर्षांचा वाईट टाकल्यासारख्याचा कालावधी विसरता येईल का? शक्य नसतं हो. संघ तेवढं तर समजून चालतो, राजकारणात नसतो. राजकारणात थेट नसणं आणि राजकारणच न समजणं यात फरक असतो ना. राजकारणात नसूनही राजकारणात समजून राजकारणात सहभागी असणं हे संघाचं मला वैशिष्ट्य वाटतं. त्या दृष्टीनं विचार कराल तर त्यांनी पुढच्या टप्प्यासाठी एक पर्याय म्हणून पण तयार केला असेल. आणि त्यासाठी इकडे ज्या पद्धतीने झालं मतदार नोंदणी, मग हरियाणाची पण दिसली असती ना. पुस्तकात दिले बघा तुम्ही चार्ट. हो, बघितलं. का असं झालं? जे 4.5 वर्षात लोकसभा निवडणुकीच्या आधी जी मतदार नोंदणी होत नाही ती आता होते आणि लोक मतदार नोंदणीचं बोलतात. आता हा आक्षेप खरं तर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला पाहिजे किंवा विरोधकांनी, पण इतर कोणी घेतच नाहीत. एकटे काँग्रेसचे, आणि त्यातही पुन्हा फक्त राहुल गांधी लढताना दिसतात, मतदार यंत्रणेतल्या सर्व त्रुटींवर बोलताना दिसतात, अभ्यासपूर्ण मांडणी करताना दिसतात. पण ते मतदार छाटणीवर बोलत नाही. लोकसभा ते विधानसभा दरम्यान 8 लाख मतदार कमी केले गेले. हे सर्व करणारी जी यंत्रणा असते ना, ती ज्यांच्याकडे शक्य असते, मला तरी महाराष्ट्रात, हा आरोप नाही आहे माझा, एक शक्यता सांगतो आहे. कारण आरोप पुरावे नसताना करू नयेत या मताचा मी. त्यामुळे EVMवर मी जास्त, एक प्रकरण जरी त्यात असलं तरी फक्त EVM तसं मी केलेलं नाही आहे. अगदी शरद पवार बोलले तसं त्या बाबतीतलं माझं मत आहे की पवारसाहेबांनी जे सांगितलं की पुरावे नाहीत तोपर्यंत आपण जास्त बोलू शकत नाही त्याच्यावर. एक मुद्दा यातला असा आहे की भविष्याचा विचार करून जर हे सर्व काही घडलं असेल
तर आश्चर्य वाटावं असं नाही आहे. कारण एक उमेदवार जो वादाच्या भोवऱ्यात नाही आहे आणि हा मुद्दा मग हिंदीत सक्तीचा तुम्ही तिकडे जोडून पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातला या आधीचा जो उमेदवार होता प्रमोद महाजनाचा अपवाद वगळूया, कारण त्याआधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. शरद पवार यांना जो विरोध झालेला तो उत्तरेतून जास्त तीव्र होता. सीताराम केसरींसारखे, नारायण दत्त तिवारींसारखे, माझं तोंड आपोआप यासाठी होतं, तुम्ही आठवा ना काय होतं त्यांचं, ते चालले, मात्र शरद पवार चालले नव्हते. मग इथं तुम्ही हिंदी सक्तीला जोडलं तरी चालेल. फक्त परत एकदा ही शक्यता आहे. सहज आता तुमच्याशी बोलताना जे काही डोक्यात येतं त्याच्यातलं मी मांडतो आहे. म्हणजे असंही काही असू शकतं राजकारण, हेही नाकारता येत नाही. कारण संघाच्या बाबतीत टीकाकारसुद्धा सांगतात संघ आजचा विचार करूनच चालत नसतो, संघ फार पुढचा विचार करून करतो. आणि लक्षात घ्या, पुस्तकात मी संघाला जेव्हा श्रेय दिलं जात आहे की संघ नसताना बघा लोकसभेत कसा फटका बसला, संघ असताना बघा, तर त्यात मी हेही मांडणी केलेली आहे मात्र की लोक आक्षेप जो घेतात त्याचंही उत्तर संघाला द्यावं लागेल की संघ शाखेवर लोक दिसत नाहीत, कुठं ती गर्दी असते. मग संघानंच केलं असं कसं, म्हणजे भाजपाचं काही नेते खासगीत तुमच्याशी पण बोलत असतील किंवा कसं असतं, एक संघाची पद्धत आहे, यश मिळालं तर होय संघ दक्ष आहे त्यामुळे घडलं, यश नाही मिळालं, संघ नव्हता ना, दक्ष नव्हता तिकडे. म्हणजे एक उदाहरण मी अन्य ठिकाणी पण दिलं, ते पुन्हा द्यायचं मला मोह आवरत नाही. म्हणजे त्यांनी मला एक सांगितलं की संघातले काही लोक अनुभवी होतात, जरा वेगळं करू पाहतात, सगळ्यांना काय वर जाता येत नसतं, तर त्यांनी काही वेगळे प्रयोग करायचं म्हटलं. त्यांनी उदाहरण दिलं नानाजी देशमुखांचं. तर ते बाहेर जाऊन काही प्रयोग करणार असतील तर संघ सांगतं तुम्ही करा, स्वातंत्र्य आहे तुम्हाला. मात्र ते ओन कधी केलं जातं, जेव्हा चित्रकूटसारखा नानाजी देशमुखांचा प्रयोग यशस्वी होतो तेव्हा तो संघाचा प्रयोग ठरतो. आणि जर अनेक अनामिक असे असतील की ज्यांना तेवढं यश मिळालं नसेल तर ते कुठे हरवतात कळत नाही. अगदी स्वदेशीपासून अनेक उदाहरणं त्यांनी मला दिलेली, तो वेगळा विषय अर्थात, त्यामुळे त्यात जास्त खोलात नाही जात. मात्र असं सुद्धा घडतं, हा आक्षेपही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओट जिहाद खूप प्रभावी मुद्दा ठरला. म्हणजे असं काही वेळा आपल्याला असं वाटतं कटेंगे बटेंगे आणि ते एक आहे तो सेफ आहे, नाही, पण त्याची पायाभरणी ही ओट जिहादमधून झाली. मला कधी कधी असं वाटायला लागतं की ईव्हीएमचा खुळकुळा एखाद्या रडत्या बाळाला गप्प करण्यासाठी आई एखादा खुळकुळा हाती देते ना, तसं विरोधकांच्या हाती दिलेला आहे आणि ते तोच वाजवतात आहे. त्यातून मग जसं आत्ता पण झालं की बिहारमध्ये सुद्धा तसंच होईल मतदार यादीवरून, आणि आधीच आपल्या फौजेला गारद करून टाकायचं मानसिकदृष्ट्या, ती चूक विरोधकांकडून होते की काय.